व्याप्त है क्योंकि जीप्ती में कोई अस्पताल उपलब्ध नहीं है। मरीजों को इलाज के लिए गढ़चंदूर ग्रामीण अस्पताल में भर्ती करवाया गया। मरीजों का इलाज चल रहा है और उनकी स्थिति संतोषजनक है। वहां कमी देखी गई। अस्पताल में पीने के पानी की कोई व्यवस्था नहीं थी। शौचालय में पानी नहीं था और अस्वच्छ शौचालय आदि थे। चिमनी तालुका के काकवन, नागराला, मरोतीगुड़ा में पिछले सप्ताह से मलेरिया फैला हुआ है। अब तक मरीजों की संख्या 42 के ऊपर पहुंच चुकी है और इसमें सबसे ज्यादा मरीज ब्रेन मलेरिया के पाए जा रहे हैं। हालांकि सभी मरीजों का इलाज गढ़चंदूर के ग्रामीण अस्पताल में चल रहा है, लेकिन गांव में डर का माहौल है। ग्रामीण क्षेत्र में नागरिकों को बेहतर स्वास्थ्य सेवा उपलब्ध कराने के लिए जीप्ती प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के ग्रामीण अस्पताल का दर्जा मिला है। हालांकि निर्माण पूरा हो गया, लेकिन सरकार उद्घाटन का समय नहीं निकाल सकती। नाव सांगा, गावाचं नाव सांगा, तालुका, तुम्ही कुठे ऍडमिट आहे आता? हा, का किती दिवस झाले? 2 दिवस झाले। पेशंटला काय झालंय? शुगर, बीपी, किडनीचं शुगर आहे, सूज आहे त्याला म्हणून आणलोय। बरं, आता काय त्रास आहे तुम्हाला इथे? इथं पाणी नाही सर, संडास बाथरूम मध्ये पियाला पाणी नाही, साफसफाई बरोबर नाही। मग पाणी कुठून आणावं लागते? बाहेर बोलून आणून संडास चालू। म्हणजे संडासलाही पाणी नाही, बाथरूमला नाही। प्यायचं पाणी आहे का? आहे थोडं थोडं, जेवण नाही। प्यायचंही पाणी नाहीये? हा हा, तुमचं नाव सांगा। नाव गणेश शेटे, गावाचं नाव? गढ़चंदूर। किती दिवसापासून ऍडमिट आहे? आजचा 4था दिवस आहे। काय झालंय बाळाला? बाळाला ताप आणि संडास। बरं, काय त्रास आहे या दवाखान्यात तुम्हाला? दवाखान्यात त्रास ह्या आहे की बाथरूम संडास साफ नाही आहे। आज दिवसभर झालं कंटिन्यू पाऊस म्हणजे पाणी आलेलं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर हात पण धुवायला बाहेर जावं लागते, त्याचं सुद्धा पण सोय नाही। आज आम्ही गढ़चंदूरच्या शासकीय रुग्णालयात आलेलो आहे। आमच्याकडे अशी बातमी आली की जीप्ती तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये अस्वच्छता व साचलेल्या पाण्यामुळे इथल्या अनेक नागरिकांना ब्रेन मलेरिया झालेला आहे आणि वस्तुस्थिती पाहता आत्तासुद्धा इथे 2 पेशंट ब्रेन मलेरियाचे आम्हाला दिसले आहेत आणि दुर्दैव असं आहे की जीवतीवरनं नाहक त्रास सहन करून प्रवास करून आर्थिक भूर्दंड भोगूनसुद्धा इथल्या नागरिकांना गढ़चंदूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही। इथले सगळे संडास बाथरूम अस्वच्छ आहे, घाण पसरलेली आहे आणि संडासला सुद्धा पाणी नाही। आणि आमचा असा महाराष्ट्र शासन प्रशासनावर व राजकीय पुढाऱ्यांवरती हा आरोप आहे की जर जीवतीला प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची परवानगी मिळालेली आहे, बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, तरीसुद्धा केवळ उद्घाटन नाही केलं, या कारणामुळे जीवतीच्या नागरिकांना असा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र शासन व प्रशासन जे विकासाचे धडे आणि फेकूगिरी करत आहे याचा सुद्धा जाहीर निषेध करतो।